एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पिण्याच्या पाईपलाईन कामामुळे प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल। किसन जाधव। प्रभाग क्रमांक 22 येथे पिण्याच्या पाईपलाईन कामाचे शुभारंभ। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील बुवा गल्ली व अंतर्गत परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती। बऱ्याच ठिकाणी 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत होती। अनेक ठिकाणी पाईपलाईन जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणात होत होती। ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेतील विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे सन 2023-24 या अंतर्गत 18,95,126 रुपये खर्चित नवीन पिण्याचे पाईपलाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, अमोल लकडे, अमोल जगताप, माऊली जरग, शिवाजी कांबळे, दत्ता जाधव, दिलीप चव्हाण, तुकाराम पाटणकर, उमेश जाधव, महालिंग जाधव, दीपक केकडे, बजरंग गिरकर, राम चव्हाण, प्रकाश केकडे, मारुती कांबळे, पांडुरंग कांबळे, जाधव मामा, कुमार केकडे, उमा मावशी लकडे, शारदा जगताप, सुरेखा डांगे पाटणकर, मोरे मावशी, मनीषा जगताप, हर्षदा चव्हाण, कोमल वाघमारे, छाया हजारे, सुरेखा चव्हाण, छाया घुले, पूजा पाटणकर, आरती पाटणकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या उपस्थित या नवीन पाईपलाईन कामाचे शुभारंभ विधिवत पूजनाने करण्यात आले। बुवा गल्लीत राहतो आम्ही। आमच्या पाण्याच्या समस्या होत्या म्हणून आम्ही मालकाकडे गेलो। मालकाने आम्हाला सविस्तर विचारून घेतलं, सांगितलं आणि किसन मालक नागेश मालक आणि नगरसेवक आहेत, त्यांच्या सौजन्यानं ही होणार आहे। आणि आता जवळजवळ 10 वर्ष झालं रात्रीचं पाणी येतंय। रात्रीचं रात्रभर बाया जागरण करून पाणी भरते त्या आणि त्याच्यामुळं सगळ्याला त्रास आहे म्हणून मालकाला सांगायला गेल्यावर मालकाने त्याची दखल घेतली आहे। आता त्यांच्या हस्ते आम्हाला पाण्याचं होणार आहे। जवळजवळ 10-12 वर्ष झालं समस्या आहे आम्हाला। येथे बुवा गल्ली परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये बुवा गल्ली येथे स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्र 2023-24 अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनसाठी या ठिकाणी जवळपास 25 लाख रुपयाचा निधी मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। आणि आज या पिण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभ प्रसंगी आपल्या भागातील माझे सहकारी अमोलजी लकडे, शिवाजी महाराज कांबळे, दत्ता महाराज जाधव, दिलीप महाराज चव्हाण, तुकाराम पैठणकर, अमोल भाऊ जगताप, उमेश जाधव, महालिंग जाधव, दीपक केकडे, बजरंग गिरकर, राम चव्हाण, प्रकाश केकडे, मारुती कांबळे, पांडुरंग कांबळे, जाधव मामा, कुमा मावशी लकडे, शारदाताई जगताप, सुरेखाताई डांगे, गंगूताई जरग, भामाताई पाटणकर, मोरे मावशी, शुभांगीताई लकडे, मनीषाताई जगताप, हर्षदाताई चव्हाण, कोमलताई वाघमारे, छायाताई हजारे, सुरेखाताई चव्हाण, छायाताई गुले, पूजाताई पैठणकर, आरतीताई पैठणकर आणि या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी, माझे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि माझे तरुण सहकारी मित्रांच्या उपस्थितीमध्ये गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न होता। मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही या भागातील नागरिकांनी सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अडचणी सांगत होते। त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या पिण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ या ठिकाणी करीत आहोत। आणि मागील कालखंडामध्ये या भागातील रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, मी आणि नागेशांना गायकवाड आम्ही दोघांनीही सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेब आणि खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे उर्वरित प्रश्न आहे
ते उर्वरित सर्व प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि या ठिकाणी या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये पिण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद पुढील काळात देखील आमच्यावर असाच राहावं अशी आशा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.